मुंबईतील कबूतरखान्यांवरून पुन्हा एकदा वाद उफाळलाय। महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगरपालिकेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले असून कबूतरखाने बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं। मात्र मुंबई हायकोर्टाने तुर्तास कबूतरखान्यांना दिलासा दिलाय। या कबूतरखान्यांचं नेमकं काय होणार या रिपोर्टमधून पाहूया। मुंबई शहरात असलेल्या 51 कबूतरखान्यांवर संक्रांत आली आहे। कबूतरखान्यांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, नागरिकांना श्वसनाचे आजार होतात अशी तक्रार शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केली। तेव्हा कबूतरखाने बंद करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री उदय सामंतांनी दिले। राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेचं मुंबईकरांनी स्वागत केलंय। हा त्रास पूर्वीपासूनच होतोय। मी याच भागात राहतोय आणि मलाच नाही होत आहे, या एरियातल्या सर्व लोकांना हा त्रास होतोय। आमच्या या बिल्डिंगमध्ये, आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये येऊन तिकडे येऊन बसतायत, तिकडे त्यांची विष्ठा पडते, ते कबुतरांच्या त्या पिसांमधनं ते कण उडतात। बऱ्याच लोकांना दमा, खोकला या आजाराला सामोरं जावं लागते। खाद्य डोकं लागून जात आहेत, पण राहणारे आम्ही इथे आहोत, त्यांना त्रास सहन करायला लागतो। तो माणूस इकडे येतो, खाद्य टाकतो आणि निघून जातोय। ठीक आहे, पण तसं नाही झालं पाहिजे। या निमित्तानं दादरमधील प्रसिद्ध असा कबूतरखानाही पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कबूतर जा 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 अशी खास मोहीम राबवून हा कबूतरखाना दुसरीकडे हलवण्याची मागणी केली आहे। मनसेच्या पर्यावरण सेनेनं मुंबई महापालिका आणि पोलिसांकडे या संदर्भात निवेदनही दिली आहेत। तसंच दादरच्या स्थानिक रहिवाशांची बैठक सुद्धा घेतली। स्थानिक नागरिकांचा या कबूतरखान्याला विरोध आहे। इकडे ओव्हरफीडिंग होतंय या लोकांना, या कबुतरांना, पारव्यांना, आणि त्याच्यामुळे याचं प्रमाण वाढलंय। आणि प्रमाण वाढल्यामुळे हे फक्त फीडिंग करायला येथे येतात, पण राहतात इथे आजूबाजूच्या सोसायट्यांमध्येच आहेत। आणि त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसांमुळे इथल्या आजूबाजूच्या लोकल लोकांना खूप त्रास होतोय। ठीक आहे, पण असं होतंय की काही कम्युनिटीज ज्या आहेत ज्यांच्यामध्ये ही अंधश्रद्धा पसरली आहे की तुम्ही ह्यांना फीड कराल तर काहीतरी चांगलं होईल, तेच येऊन इथे फीड करतायत आणि या अंधश्रद्धेमुळे हा सगळा कारोबार चालू आहे। त्यानुसार मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवातही केली। मात्र काही पक्षीप्रेमी कबुतरांच्या बाजूने मैदानात उतरले। पल्लवी पाटील, स्नेहा विसरारिया आणि सविता महाजन या 3 पक्षीप्रेमींनी या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। कबुतरांना दिवसातून 2 वेळा खायला घालण्याचा हक्क त्यांनी मागितलाय। या प्रकरणी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पक्षकार करण्याचे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिलेत। एवढंच नाही तर पुढील आदेशापर्यंत कोणतेही जुने वारसा असलेले कबूतरखाने पाडू नका असा दिलासाही दिलाय। खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा समाचार घेतला। कबुतरांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा पुरावा आहे। इंग्लंडमध्ये सुद्धा वृद्ध माणसं मृत्युमुखी पडतायत। असं असताना धोरणाचं पालन का करू नये? कबुतरांमुळे साथीच्या रोगराईचा प्रसार होतोय। मुंबईसारखे कबूतरखाने इतर देशांमध्ये नाहीत। प्राण्यांच्या हक्कांपेक्षा मानवी हक्कांना महत्त्वाचं स्थान द्यावं लागेल। तुर्तास पुढील आदेशापर्यंत कोणतेही जुने वारसा असलेले कबूतरखाने पाडू नका। मुंबईतील कबूतरखान्याचा विषय हा आता उच्च न्यायालयात गेलेला असताना याच कबूतरखान्यावरती बंदी आणण्यासंदर्भातल्या ज्या याचिका आहेत त्या काही ठिकाणाहून करण्यात आलेल्या होत्या। मुंबई असेल किंवा मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिक आहेत ते त्यांना आपसूक या ठिकाणी येऊन जे त्यांचं धान्य आहे ते देखील खायला घालतात। परंतु हे कबूतर जेव्हा आकाशात उडत असतात तेव्हा त्यांचे पडणारे पंख असतील किंवा त्यांच्या पंखातून पडणारे या ठिकाणी जे विष्ठा असेल त्या विष्ठेच्या माध्यमातून मात्र दादर असेल किंवा कबूतरखान्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे तो सहन करावा लागतो। आणि याच त्रासामुळे कुठेतरी श्वसनाचे विकार, हृदयविकाराचे जे विकार आहेत ते या ठिकाणी उद्भवतात। त्यामुळे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की हे कबूतरखाने आहे ते तात्काळ बंद करा। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय नक्की या कबूतरखान्यांच्या विषयाबद्दल एक निर्णय होतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। समीर शेळकेसह निखिल जमानपुढारी न्यूज, मुंबई।